Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार. अंतिम टप्प्यातील सुनावणीत शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाकडेही लक्ष. राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल. संख्याबळ आपल्याकडे जास्त. कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील. शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला. सूत्रांची माहिती. मंत्र्यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार मुख्यमंत्र्यांना. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी. मी इथेच राहणार. दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता. कुंभमेळ्याचं काम आणि रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात सध्या रोष कायम असताना दौऱ्याला महत्त्व. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व महापालिकांना कडक आदेश. सुरक्षित प्रवासासाठी वेळबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा. भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करते. भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते. चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवरती कारवाईचे आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या विरोधात सोलापुरात आज मराठा समाजाचं आंदोलन. मराठा तरुणींबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे आक्रमक. तक्रारीनंतर अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे मोर्चा. नवनाथ वाघमारेंना जालन्यातील भाड्याचं घर रिकामं करण्यास सांगितलं. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांचा दावा. वाघमारे मुंबईत जिथे दिसेल तिथे त्याला ठोकणार. डोंगरेंचा इशारा. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल. ओबीसींवरती घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. राज्यातील प्रलंबित 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समिती निवडणुकांबाबत सुनावणी. निवडणूक आयोगानं कोर्टाकडे वेळ मागितला होता. आज सुनावणी झाल्यास तोडगा निघण्याची शक्यता. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवरती आजपासून कारवाई. आधी 1 महिन्याची नोटीस देणार. त्यानंतरही मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द करणार. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोलावंच लागेल. प्रताप सरनाईकांचं आवाहन. चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मोठा निर्णय. पुण्यातील हिंजवडी म्हाळुंगेमध्ये खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. ट्युशनला जात असताना वडील मुलगा आणि मुलगी दुचाकीवरनं पडले. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. दुरुस्तीच्या कामांसाठी आज संपूर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद. इंटरचेंजचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी 12 तासांचा शटडाऊन. सुमारे 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक काम करणार. उत्तराखंडच्या बीन नदीत वाहन उलटल्याची घटना. वाहनात अडकलेल्या 2 जणांचं एसडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू. एसडीआरएफच्या जवानांनी दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.